जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला भारत सरकार सोबत घर बसल्या काम करायचं आहे तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन यांच्यातर्फे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही इंटर्नशिप असणार आहे. 3 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही इंटर्नशिप आहे, त्यामुळे संधी सोडू नका. तुम्ही अप्लाय करू शकताय, कारण की ऑनलाईन आहे, घर बसल्या करायचे, स्टायपेंड मिळतोय, भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळतंय, काम केल्याचा एक्सपिरियन्स मिळतोय. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी ते अप्लाय केलं पाहिजे. अशा भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आणतोय, त्यामुळे नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. कारण की कॉलेज स्टुडंट तुम्ही असाल, अशा प्रकारची एखादी इंटर्नशिप करताय तर नक्कीच तुमचा रेझ्युमे बूस्ट होतो, भरपूर सारा एक्सपिरियन्स मिळतो. कारण की इथे आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे की नेमका ह्युमन राईट्स कशा प्रकारे काम करतं, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या पॉलिसीज आहे, घर बसल्या जे भारतातले मोठे मोठे जेल आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे काम चालतं त्याची व्हिजिट करायला मिळेल. त्यामुळे खूप चांगली संधी आहे. डिटेलमध्ये यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन समजून सांगतोय, त्याआधी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकताय, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल इंटर्नशिप पोर्टलवर घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकताय आणि इंटर्नशिपसाठी अप्लाय करणं सुरू झालंय. दोन प्रकारच्या इंटर्नशिप असतात. एक जी असते ती ऑनलाईन असते, एक इन पर्सन असते. तर आपण ऑनलाईनसाठी ते अप्लाय करतोय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर याबद्दल माहिती दिली आहे. दोन प्रकारच्या इंटर्नशिप वर्षभरातनं होत असतात. एक असते 4 आठवड्याची आणि एक असते 2 आठवड्याची. तर आता सध्या ज्यासाठी अपॉर्च्युनिटी ओपन आहे ती शॉर्ट टर्म इंटर्नशिप आहे, जी की 2 आठवड्याची असणार आहे आणि वर्षभराचं यांनी कॅलेंडर सुद्धा दिलंय. म्हणजे वर्षभरात नाही, ते कधी कधी इंटर्नशिप होत असतात. एक तर समर इंटर्नशिप असते जी की जून आणि जुलैमध्ये असते. विंटर इंटर्नशिप असते जी की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये असते. जेव्हा डिसेंबरसाठी फॉर्म भरणं सुरू होईल त्यावर मी व्हिडिओ बनवेलच. पण आता सध्या जी अपॉर्च्युनिटी चालू आहे ती ऑगस्ट महिन्यासाठी चालू आहे, म्हणजे या शॉर्ट टर्म इंटर्नशिपसाठी चालू आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. इथे बघा, जेव्हा ही 4 आठवड्याची इंटर्नशिप असते, यामध्ये आपल्याला 12,000 स्टायपेंड मिळतो, ट्रॅव्हल अलाउन्स, एसी तिकीट वगैरे हे सगळं मिळतं. पण आता आपण शॉर्ट टर्म इंटर्नशिपसाठी अप्लाय करतोय, तर शॉर्ट टर्म इंटर्नशिप बघा, हे अप्लाय नाव दिलंय. इथे सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. ही बघा, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. वर्षभरातनं ज्या मेन इंटर्नशिप म्हणजे 4 आठवड्याचे जे असतात ते 1 जून ते 25 जून या दरम्यान असते आणि दुसरं जे असते 14 डिसेंबर ते 8 जानेवारी या दरम्यान असते. ओके. आता आपण 2 वीकच्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करतोय. मे झालंय. आता ऑगस्टसाठी जी इंटर्नशिप आहे तुम्ही बघू शकताय 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान असणार आणि आपण याच्यासाठी अप्लाय करतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर तुम्ही सप्टेंबरसाठी पण अप्लाय करू शकताय. 14 ते 25 सप्टेंबरमध्ये असणार आहे. इंटर्नशिप असणार आहे, पण अप्लाय करणं त्याच्या आधीच्या महिन्यात असतं. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये असणार आहे, त्यानंतर फेब्रुवारीत असणार आहे आणि मार्च 2027 मध्ये असणार आहे. तर याची पण माहिती असू द्या. जर का तुम्हाला आता समजा कोणाचं लग्न असेल किंवा काही गोष्टी असेल, तुम्ही ऑगस्टमधली करू शकत नसाल किंवा सप्टेंबरमधली करू शकत नसाल, तर पुढच्या इंटर्नशिपचा पण तुम्ही ते फायदा घेऊ शकताय. ओके. यामध्ये सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये दिलंय. आता नेमकं ही यांची ऑफिशियल पी-डी-एफ आहे. हे करियर पेज आहे. अप्लाय कसं करायचं ते सांगतोय. तर 3 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही इंटर्नशिप असणार आहे, ज्याला 2 वीकची ऑनलाईन इंटर्नशिप म्हणतात. ओके. आता सगळ्यात आधी समजून घेऊ नेमका ह्या इंटर्नशिपचा फायदा काय, तर काय काय आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. तर इथे बघू शकताय, यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे. तर ही जी इंटर्नशिप आहे 10 ते 5:30 दरम्यान असते, म्हणजे हा वेळ ठरवलाय त्यामध्ये असते. ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय आपल्याला काय काय मिळतंय. तर इथे बघा, NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे. वेगवेगळे डोमेन्स आहेत ते कशाप्रकारे काम करतात ते करणार आहे. ग्रुप डिस्कशन म्हणजे नेमकं अजून मानवाचं लाईफ कशाप्रकारे आपण सुधारू शकतोय, काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल ग्रुप डिस्कशन होतं. एखादं बुक तुम्हाला दिलं जातं, त्याचं रिव्ह्यू करायला मिळतं. त्याच्यानंतर फिल्म ऑन ह्युमन राईट म्हणजे ह्युमन राईट कशाप्रकारे काम करतं, अँटी ट्रॅफिकिंग झालं, हेल्थ झालं, या गोष्टींवर बोललं जातं. ग्रुप डिस्कशन होतं. व्हर्चुअल फील्ड व्हिजिट जेल म्हणजे भारतातले जे जेल्स आहे त्याच्यामध्ये कशाप्रकारे लोकं राहतात, त्यांना कशी ट्रीटमेंट दिली जाते ते तुम्हाला बघायला मिळेल. पोलीस स्टेशन झालं, त्याची तुम्हाला ऑनलाईन व्हिजिट करायला मिळेल. एन-जी-ओ झालं, यांच्यासोबत काम ते कशाप्रकारे काम करतात हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. सोबत तुम्हाला ₹2,000 स्टायपेंड मिळणार आहे. किती दिवसासाठी? तर 2 आठवड्यासाठी ₹2,000 स्टायपेंड देत आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे.
मग भले तुमचा मोबाईलचा रिचार्ज असो, एखादं पुस्तक घ्यायचं आहे किंवा तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, तर स्वतःचा खर्च तुम्ही काढला पाहिजे, जे की एक चांगली गोष्ट आहे. ओके. सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा भरपूर सारे बेनिफिट आहे. ओके. अप्लाय कसं करायचं तर त्याची माहिती दिली आहे. 10 जुलै ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. एकच दिवस आपल्या हातात आहे. त्यामुळे घाई करा आणि अप्लाय करायचं आहे. ओके. आता कोण-कोण अप्लाय करू शकताय तर इथे बघा वरती डिटेलमध्ये पण माहिती दिली आहे, ती पण समजून घ्या. मग तुम्ही स्टडी करताय 3rd इयरला 5 वर्षाच्या पी-जी कोर्समध्ये चालणार आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन करताय 3rd इयरला, फायनल इयरला तरी चालणार आहे. तुम्ही स्टडी करताय एनी सेमिस्टर, एनी इयर, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तरी चालणार आहे. एल-एल-बी करताय तरी चालणार आहे. स्टडी ऑफ एनी सेमिस्टर, एनी इयर, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स करताय तरी चालणार आहे. स्टडी हू आर रिसर्च स्कॉलर तरी चालणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, 3ऱ्या इयरला, फायनल इयरला आहात, ग्रॅज्युएशन करताय, कोणत्याही सेमिस्टरला आहात, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या तरी चालणार आहे. एल-एल-बी करताय तरी चालणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करताय तरी चालणार आहे. रिसर्च स्कॉलर आहात तरी चालणार आहे. फक्त 12वी मध्ये कमीत कमी तुम्हाला 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के पडलेले पाहिजे. ओके. कळलं आहे. आणि फॉर्म भरताना आपला 250 शब्दांचा एक स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे आम्हाला ही इंटर्नशिप का जॉइन करायची आहे, तर त्याची 250 शब्दात तुम्हाला माहिती लिहायची आहे आणि याच्याच बेसिसवर सिलेक्शन होतं. ना कुठली एक्झाम आहे, ना कुठली फी आहे. त्यामुळे हे जो चांगलं लिहेल त्याला तुम्हाला इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. ओके. बाकी सगळी माहिती दिली आहे, तुम्ही ते बघू शकताय. लेटर ऑफ रिकमेंडेशन पण तुम्हाला लागणार आहे. तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये आहात, तुमच्या एच-ओ-डीकडे जा. तिथे त्याला ह्याची प्रिंट काढून त्याला म्हणा, हा फॉर्म भरून तुमचा शिक्का द्या. मी अशी भारत सरकारची इंटर्नशिप करतोय. कारण की कॉलेजमध्ये सुद्धा इंटर्नशिपला मान्यता आहे. तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी भारत सरकारची इंटर्नशिप करतोय, तर कॉलेजचं नाव मोठं होतं. ते तुम्हाला इझिली हे देऊन टाकतील. अप्लाय कसं करायचं तर इथे बघा अप्लाय नाव दिलंय, यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा संपूर्ण माहिती आली आहे. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, तर सर्टिफिकेट लागणार आहे 10वीचं, 12वीचं लागणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल, तर ग्रॅज्युएशनचं लागेल. त्याच्यानंतर मार्कशीट लास्ट टाईमचं जे एक्झाम आहे ते लागेल. आय-डी कार्ड लागेल आणि एच-ओ-डीचं तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन लागेल, जे की मी तुम्हाला सांगितलं हे लेटर तुम्हाला लागणार आहे. ओके. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर लागणार आहे. ओ-टी-पी येईल तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. 10वीचं मार्कशीट जे असेल त्याप्रमाणे तुम्हाला नाव लिहून घ्यायचं आहे. तुमचे टक्के किती आहेत ते टाकायचे आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज जे की तुम्ही ChatGPT वगैरेच्या माध्यमातून लिहू शकताय. पण मनापासून लिहिलं तर चांगली गोष्ट आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर तुम्ही याआधी इंटर्नशिपला अप्लाय केला आहे का? असेल केलेलं तर तुम्हाला मिळणार नाही. कारण की आयुष्यात एकदा संधी मिळते. तर मी नो करतोय आणि प्रोसीड करतोय. मग इथे मला माझा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून, ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करायचा आहे आणि हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी अप्लाय करू शकतोय. तर दरवेळेस जेव्हा पण तुम्ही अप्लाय कराल म्हणजे बघले ऑगस्टमध्ये करताय, त्याच्यानंतर सप्टेंबर, नोव्हेंबर, फेब्रुवारी, मार्च कधी पण तुम्ही ही इंटर्नशिप करा, असंच अप्लाय करायचं आहे. आणि तुम्ही या 4 आठवड्याच्या इंटर्नशिपसाठी जरी अप्लाय करणार असाल, तरी तुम्हाला तीच संधी आहे. म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर कॅलेंडर लक्षात आलं आहे, यांची ऑफिशियल वेबसाईट लक्षात आलेली आहे. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, कमेंटमध्ये दिली आहे. नक्की मित्रांसोबत शेअर करा आणि अशी भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी जसं की बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब आहे. जस्ट तुम्हाला व्हिडिओजवर क्लिक करायचं आहे, लेटेस्ट अपडेट येऊन जाईल. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये आहे, एअरपोर्टमध्ये जॉब आहे, पुण्यामध्ये एम-एन-सीमध्ये जॉब आहे, बँकांमध्ये जॉब आहे, हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये जॉब आहे, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आहे. अशा अनेक अपॉर्च्युनिटीज आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.